नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दिवल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत्। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचे चिंतन आपण करत आहोत आणि या पहिल्या अध्यायातील दुसऱ्या क्रमांकाचा हा श्लोक आहे। अनेक ज्ञानेश्वरी प्रतीमध्ये दुसरा आणि तिसरा श्लोक एकत्र दिलेला आपल्याला आढळतो। माझ्या समोर जी ज्ञानेश्वरी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळी दिलेली असल्यामुळे मी केवळ दुसऱ्या श्लोकाचं उच्चारण केलं। त्या खाली दिलेल्या काही ओव्या आहेत त्याचं चिंतन केल्यानंतर मग तिसऱ्या क्रमांकाचा श्लोक आलेला आहे। संजय उवाच, संजय म्हणाला, तदा व्यूढं पांडवानीकं दृष्ट्वा तु राजा दुर्योधनः आचार्यं उपसंगम्य वचनम अब्रवीत। इदं वचनम अब्रवीत याचा अर्थ असा होतो की संजय म्हणाला, तदा म्हणजे त्यावेळी, व्यूढं पांडवानीकं दृष्ट्वा व्यूहरचना केलेलं पांडवांचं सैन्य पाहिल्यानंतर राजा दुर्योधनः आचार्यं उपसंगम्य, राजा दुर्योधन द्रोणाचार्यांच्या जवळ जाऊन वचनम अब्रवीत असं वाक्य बोलला किंवा हे असं भाषण बोलला। धृतराष्ट्रानं संजयाला प्रश्न केला की धर्मक्षेत्र धर्मालय असलेल्या कुरुक्षेत्रावर युद्धाच्या इच्छेनं एकत्रित झालेले माझे आणि पांडूचे जे पुत्र आहेत त्यांनी परस्परांमध्ये काय केलं, त्या प्रश्नाला उत्तर संजय या आणि पुढच्या श्लोकांमध्ये देत आहे। संजय म्हणाला, तेव्हा तो राजा दुर्योधन पांडवांचं सैन्य व्यूहरचना करून सज्ज झालेलं पाहून द्रोणाचार्यांच्या जवळ येऊन असं म्हणाला। आता त्या दुर्योधनाला इथं राजा असं म्हटलेलं आहे। खरं तर तो दुर्योधन आता राजा नाही आहे, पण तरी देखील संजय धृतराष्ट्राला उत्तर देतोय। त्या धृतराष्ट्राला आवडेल असं त्याला बोलणं भाग आहे, म्हणून तो सांगतोय की राजा दुर्योधन त्यानं काय केलं, पांडवांचं व्यूहरचना केलेलं सज्ज असलेलं सैन्य पाहिलं आणि द्रोणाचार्यांच्या जवळ येऊन असं म्हणाला। धृतराष्ट्र आपण काल व्युत्पत्ती थोडीशी पाहिली। धृतम राष्ट्रम येन, ज्यानं राष्ट्र काय केलेलं आहे त्याच्यावर कब्जा केलेला आहे, धरून ठेवलेला आहे। त्याचं राज्य नसतानाही त्यानं त्या राज्यावर काय केलेली आहे, मालकी प्रस्थापित केलेली आहे। पुत्र स्नेहानं तो अतिशय मोहित किंवा वेडा झालेला आहे। आता त्या धृतराष्ट्राला उत्तर देताना संजय सावधगिरी बाळगतात आणि म्हणतात की तो राजा दुर्योधन
त्यानं काय केलं, पांडवांचं सैन्य पाहिलं. पण कसं सैन्य, व्यूढम व्यूहरचना केले. त्या काळामध्ये जे सैन्य किंवा आता ही जे सैन्य आहे, युद्ध प्रसंगी वेगवेगळे व्यूह रचना करून ते उभं केलं जात. त्या व्यूहाचे प्रकार आहेत, त्या ओवीमध्ये तो प्रसंग येईल. आणि ते व्यूह रचना केलेलं पांडवांचं सैन्य त्या राजा दुर्योधनानं पाहिलं आणि द्रोणाचार्यांच्या जवळ जाऊन तो असं म्हणाला. ती वेळी तो संजय बोले म्हणे, पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रळयी पसरले कृतांत मुख. त्यावेळी तो संजय बोलला, काय म्हणाला, म्हणे पांडव सैन्य उचलले. त्या समारंभावर, त्या रणांगणावर पांडवांचं सैन्य उचलले म्हणजे युद्धाच्या उत्साहानं काय झालं, प्रक्षुब्ध झालेलं आहे. कसं ते दिसत आहे, जैसे महाप्रळयी पसरले कृतांत मुख. जैसे कृतांत मुख महाप्रळयी पसरले, ज्याप्रमाणे त्या मृत्यूचं तोंड महाप्रळयाच्या वेळी सर्वत्र पसरलेलं असावं. 2-4 उदाहरणं ज्ञानोबा या ठिकाणी देणार आहेत, ती भयानकता दर्शविण्याकरता. महाप्रळय म्हणजे ब्रह्मदेवाचा 100 वर्षाचा काळ ज्यावेळेस पूर्ण होतो, त्या पूर्ण काळाला महाकल्प म्हणतात. आणि या महाकल्पाच्या अंती प्रलय होत असतो, विश्वाचा नाश होतो, त्याला महाप्रलय असं म्हणत असतात. या महाप्रलयामध्ये ब्रह्मदेवासह सर्व देव, सर्व भूत त्या अव्यक्त प्रकृतीत काय होतात, लीन होत असतात. जसं तुकोबराय म्हणतात, अवघाचे आकार ग्रासियला काळे, समस्त आकारवान जग तो काळ काय करत असतो, ग्रासून टाकत असतो. न्याहाळी पा केवढा पसरला से चवडा, करून या माझी वडा आकार गजू. म्हणून काळाची हे सत्ता ज्ञानोबा बोललेले आहेत 13व्या अध्यायामध्ये. त्या महाप्रळयाच्या काळी ज्याप्रमाणे त्या कृतांताचं म्हणजे त्या मृत्यूचं तोंड सर्वत्र पसरलेलं असतं, याचा अर्थ महाप्रळयाच्या वेळी त्या मृत्यूच्या तावडीतून कोणीही सुटत नाही. सर्व जग त्या मृत्यूच्या मुखामध्ये प्रविष्ट होत असतं. अगदी त्याच पद्धतीनं हे पांडवांचं सैन्य युद्धाच्या उत्साहानं काय झालेलं आहे, अतिशय प्रक्षुब्ध झालेलं आहे. कोण सांगतोय, संजय. कोणाला, धृतराष्ट्राला सांगतोय. ते वेळी तो संजय बोले म्हणे, पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रळयी पसरले कृतांत मुख. हे एक उदाहरण. कृतांत मुख ज्याप्रमाणे महाप्रलयाच्या काळी सर्वत्र पसरलेलं असतं, तसं पांडव सैन्य त्या दुर्योधनानं पाहिलं असं संजय धृतराष्ट्राला सांगतो. ही एक गोष्ट. तैसे ते घनदाट उठावले एकवाट, जैसे उसळले काळकूट धरी कवण. या ओवीमध्ये आणखी एक उदाहरण दिलेलं आहे. काळकूट नावाचं विष जर उसळलं तर त्याला कवणधरी कोण शांत करू शकेल? कुणीही त्याला शांत करण्यास समर्थ नाही. त्याप्रमाणे तैसे ते घनदाट उठावले एकवाट, त्याप्रमाणे ते म्हणजे ते सैन्य, पांडवांचं सैन्य एकवाट उठावले म्हणजे शत्रूचा शिरकाव न होऊ देणार घनदाट, म्हणजे शत्रूला त्यामध्ये प्रवेशच करता येणं शक्य नाही अशा रीतीनं उभं केलेलं ते पांडवांचं सैन्य. त्यानं काय केलं, त्या सैन्यानं एक तंत्रानं काय केला, उठाव केला. तैसे ते घनदाट उठावले एकवाट, जैसे उसळले काळकूट धरी कवण. त्या काळकूट विषाचं उदाहरण दिलं. ते जर उसळ तर त्याला शांत करण्याचं सामर्थ्य कुणातच असत नाही.
दानवांनी मिळून काय केलं, समुद्र मंथन केलं. त्या समुद्र मंथनातून अनेक रत्न काय झाले, बाहेर आले. त्यात काय आलं, काळकूट विष सुद्धा निघालं, अमृतही निघालं. त्या अमृताचं वाटप इथंच झालेलं आहे सांगतात नेवासे क्षेत्रामध्ये. पण मोहिनी राजाचा अवतार आपण सांगतो की नाही, जेथ जगाचे जीवन सूत्र श्री महालया असे. पैत्री भुवनैक पवित्र अनादी पंचक्रोश क्षेत्र, जेथ जगाचे जीवन सूत्र श्री महालया असे. आपण चिंतन केलेलं आहे की ज्ञानोबारायांच्या आगमनाच्या पूर्वीच अतिप्राचीन आणि अति पवित्र असलेलं हे नगर आहे. ज्ञानोबारायांनी ज्या अर्थी ज्ञानेश्वरीची रचना करण्यासाठी या स्थानाची निवड केली, त्यावरूनच आपल्या लक्षात येतं की हे स्थान किती पवित्र असलं पाहिजे. आम्ही पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे, आपल्याला एखादा तासभर ज्ञानेश्वरीचं प्रवचन करायचं असेल तर आपण ज्या जागेवर ते प्रवचन करायचं ती जागा पवित्र असली पाहिजे अशी अपेक्षा ठेवतो. कुठेही बस स्टँडवर प्रवचन करतो का आपण, कुठे अड्ड्यावर एखाद्या नाही. मठ, मंदिर, यज्ञशाळा, पाठशाळा पवित्र जागा असावी अशी किमान आपली काय असते, अपेक्षा असते. कशासाठी, एखादा तास आपल्याला काय करायचं असतं, प्रवचन, कीर्तन म्हणा, कथा म्हणा, भगवत स्वरूपाची चर्चा म्हणा, पाठ म्हणा. मग जर एक तासभर आपल्याला एखाद्या पवित्र ग्रंथाचं चिंतन करण्याकरिता जागेच्या पवित्रतेची अपेक्षा आपण ठेवत असू तर ज्ञानोबारायांना हा अलौकिक ग्रंथ, समग्र ग्रंथ जगाला द्यायचा होता, तर ज्या ठिकाणी तो द्यायचा ती जागा पवित्र असली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी ठेवली नसेल का? ज्ञानोबारायांच्या आगमनानं, त्यांच्या वास्तव्यानं आणि त्यांनी सांगितलेल्या या ग्रंथामुळे किंवा त्यांनी केलेल्या ग्रंथ रचनेमुळे ही जागा, हे स्थान, हे नगर अधिक पवित्र झालं असेल यात शंका नाही. पण ते येण्यापूर्वीच हे अतिप्राचीन आणि अति पवित्र असं नगर आहे. त्या पावित्र्याला काय कारण, तर मग हेच आता आपण देवदानवांनी मिळून जे समुद्र मंथन केलं होतं, त्यातून जे अमृत बाहेर आलं ते राक्षस लोक, दैत्य दानव लोक घेऊन पळाले. आणि तेच जर त्यांनीच प्राशन केलं असतं तर ते अधिक बलवान झाले असते, देवांना पुन्हा संकटात त्यांनी आणलं असतं, विश्वाचा नायनाट केला असता. म्हणून मग मोहिनी रूप भगवान महाविष्णूने धारण केलं आणि ते वाटप कुठे झालं, या ठिकाणी झालेलं आहे. अशी प्राचीनता या नगराची आहे. आता आणखी एक भाव त्यातून सांगता येणं शक्य आहे, जुन्या थोरा मोठ्यांनी सांगितलेलं आहे. त्या काळात भगवान महाविष्णूने अमृताचं काय केलं, वाटप केलं, पण त्यामध्ये काय केला, पंक्ती भेद केला. देवांची पंगत आणि त्या दानवांची पंगत बसवली आणि त्या देवांच्या पंक्तीला ज्यावेळेस वाटप करायला ते यायचे त्यावेळेस अमृत वाटायचे आणि दानवांच्या पंक्तीला ज्यावेळेस वाटायचे त्यावेळेस सुरा, त्यांना आवडणारा पदार्थ. म्हणजे पंक्ती भेद झाला की नाही. त्याच महाविष्णूनं पुन्हा ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने अवतार धारण केला आणि हे ज्ञानामृत मुक्त हस्ते सर्वांना काय केलं, वाटलं. त्यांना कदाचित त्या काळात आपल्याकडून काही उणीव राहिली याची जाणीव झाली असा लक्षात आलं. आणि हा ग्रंथ सिद्धीला गेल्यानंतर श्री गुरूंकडे ज्यावेळेस मागितलं त्यावेळेस अगोदर त्यांची आठवण त्यांना आली, जे खळांची व्यंकटी सांडो. लक्षात आलं का, त्यांची आठवण अगोदर केली. असो, आपल्याला काय, आपण काय विषय होता की समुद्र मंथनातून अमृत जसं बाहेर पडलं तसंच काळकूट विष देखील काय झालं, बाहेर आलं आणि ते जगाचा नाश करू पाहत होतं. त्याचं प्राशन कोणी केलं, भगवान महादेवानी केलं. त्यांचा कंठ निळा झाला, निळकंठ नाव पडलं. असो, कथा भाग. पण ते काळकूट विष उसळल्यानंतर त्याला धारण करण्याचं सामर्थ्य ज्याप्रमाणे
सामान्य कुणामध्येही असू शकत नाही. अगदी त्याप्रमाणे हे पांडवांचं सैन्य कसं आहे, घनदाट, शत्रूचा शिरकाव न होऊ देणार आणि उठावले एक वाट एक तंत्रानं उठाव केलेलं आहे, एकजूट. आता संख्येच्या दृष्टीनं पाहिलं तर कौरवांचं सैन्य संख्या अधिक आहे, 11 औक्षहिणी आणि पांडवांचं 7 औक्षहिणी. संजय धृतराष्ट्राला सांगतोय ही गोष्ट लक्षात घ्या, तो त्यांच्या पदरी सेवक असल्यामुळं त्याला त्यांची काही स्तुती करणं भाग जरी असलं तरी देखील वास्तवता अस्पष्टरित्या का होईना सांगण्यास तो चुकत नाही आहे. तो धृतराष्ट्राला या गोष्टीतून सावधच करू पाहतो आहे की त्यांचं सैन्य संख्येनं कमी असलं तरी देखील ते कसं आहे, एक तंत्राने एकजूट आहे. आणि तुमची संख्या अधिक असली तरी देखील त्याच्यामध्ये काही नाही आहे, एकजूट नाही आहे, हेच सुचवायचं आहे ना. बरं, घनदाट ते कसं आहे, घनदाट आहे, त्याच्यात शत्रूचा शिरकाव होऊच शकत नाही. तुमचं सैन्य संख्येनं अधिक असलं आणि कितीही त्यांनी प्रहार केला तरी त्या सैन्यामध्ये शिरकाव आपल्या सैन्याचा होऊ शकणार नाही. आणि जोपर्यंत त्या सैन्य समूहामध्ये किंवा त्यांनी केलेल्या व्यूहरचनेमध्ये दुसऱ्या प्रतिपक्षाच्या सैन्याचा शिरकाव होत नाही तोपर्यंत त्यांना जिंकणं हे दुस्तरच असतं. थोडा का होईना, चंचू प्रवेश का होईना ज्यावेळेस होतो त्यावेळेस मात्र काहीतरी काय असतो, काहीतरी चान्सेस असतात. लक्षात आलं. आपण म्हणतो की नाही चंचू प्रवेश, आपल्या जुन्या लोकांनी संप्रदायाच्या ज्या काही नियमावली किंवा जे काही नियम कठोरपणे पालन केलेले आहेत आणि आपल्याला देखील करायचे सांगितलेले आहेत, त्याच्या पाठीमागची कारणच ही आहेत की जर थोडा बहुत का होईना चंचू प्रवेश झाला की सर्वनाश झालाच म्हणून समजायचं. आपल्याला जुन्या लोकांचा कधी कधी राग येतो की हे एवढे कठोर कसे, आणि आपल्याला उगीचच आपली स्वतःबद्दलची समजूत आपण फार उदार मतवादी वगैरे आहोत अशी होत असते. मग बोलून लक्षात आलं तर पहा, सैन्याची गोष्ट देखील तशीच आहे. त्यांनी व्यूहरचना करून उभं केलेलं सैन्य, आत्तासुद्धा युद्धाच्या ज्या अनेक पद्धती आहेत त्यामध्ये हा नियम लागूच आहे. थोडा जरी प्रवेश करता आला, चंचू प्रवेश, थोडासा सुईच्या टोका एवढा जरी प्रवेश करता आला तरी मोठ्या रीतीनं प्रवेश करणं काय होतं नंतर शक्य होतं. हे एवढं तुम्ही सभातून घेतलं तर मग आणखी थोडंसं असं ते वर्णन काय करतात की त्या दुर्योधनानं पांडवांचं जे सैन्य पाहिलं ते कसं होतं, तैसे ते घनदाट उठावले एक वाट, जैसे उसळले काळकूट धरी कवण घनदाट. असं घनदाट उभं होतं की तुमच्या सैन्याला त्या सैन्यात शिरकाव करताच येणं शक्य नाही. आणि उठावले, त्यांनी उठाव केलेला आहे. आणि कसे आहे ते एक वाट, एक तंत्रानं काय, एकजुटीनं काय केलेलं आहे, उठाव केलेला आहे. आणि कसं दिसतंय ते पांडवांचं सैन्य, तर जैसे उसळले काळकूट धरी कवण, काळकूट विष जेव्हा उसळलं तर त्याला कोण शांत करू शकेल, असं ते पांडवाचं सैन्य दुर्योधनानं पाहिलं. असं संजय धृतराष्ट्राला हस्तिनापुरात सांगतोय. पहिल्या ओवीत काय म्हटले, कृतांतमुख, जैसे महाप्रळयी पसरले कृतांतमुख. कृतांतमुख मृत्यू भयंकरच आहे, त्याच्या मुखात तो सगळ्यांनाच काय करतोय, खेचतोय. पण पुन्हा तिथं आणखी शब्द वापरला महाप्रळयी. अन्य वेळेस तो जो कृतांत आहे, तो जो काळ आहे, ती जी मृत्यूदेवता आहे ती ज्याचा समय झाला असेल त्यालाच गिळंकृत करू शकते. पण महाप्रळयाच्या वेळेस मात्र सरसकट, लक्षात आलं का, मार्च एंड सगळी कामं एकदाच आटपून टाकतो. कोण, तो काळ, तो कृतांत. ज्ञानोबरायांनी एक एक शब्द जो उपयोगात आणला आहे त्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. केवळ कृतांतमुख नाही म्हटले, कृतांतमुख म्हटलं असतं तरी ती भयानकता दिसलीच असती. पण सगळेच कृतांताच्या मुखात एकाच वेळी जातात असं नाही. पण महाप्रळयाच्या वेळी मात्र सगळे जण एकाच वेळेस तो काळ काय करतो, गिळंकृत करून घेतो. हे पांडवांचं सैन्य अगदी त्या पद्धतीनं दिसलंय. कुणाला,
दुर्योधनाला. संजय सांगतो धृतराष्ट्राला, धृतराष्ट्रा सावध हो आत्ता तरी, तुझ्या सर्व सैन्याला ते पांडवाचं सैन्य काय करील, गिळंकृत करून घेईल सगळ्या कौरवांसह. कृतांतमुख, महाप्रळयाच्या काळी पसरलेलं कृतांतमुख एक. दुसरं उसळलेलं काळकूट, शांत काळकूट नाही, उसळलं. एक एक शब्द पाहावा लागेल आपल्याला. मी म्हटलो होतं एका आवर्तनात काय होत नसते. आमचे आळंदीचे गुरुवर्य डॉक्टर महाराज सांगतात, एक ग्रंथ कमीत कमी 3 वेळेस ज्यावेळेस आपण शिकवतो त्यावेळेस तो शिकविणाऱ्याला काहीतरी कळाला असं होत असतं, शिकवणाऱ्याला. आणि एकदा शिकविणं म्हणजे जवळजवळ 4-5 वेळेस शिकण्यासारखं असतं. आणि असं 3 वेळेस ज्यावेळेस तो शिकविल त्यावेळेस त्याने म्हणायचं हा माझा ग्रंथ मी थोडा काही अभ्यासलेला आहे. मोठ्या मोठ्यांची वाक्य आहेत ते, एका वेळेस कशी काही लक्षात येतील आपल्याला सगळं. आणि नित्यनूतनता आहे ना याची. तैसे नित्यनूतन दिखीजे गीता तत्व. गीता तत्व काय, ज्ञानेश्वरी तत्व काय, एकच. रोज पाहिलं आपण ते उभी करतो, नवीनच काहीतरी अर्थ आपल्याला स्फुरेल. नवीन स्फुरेल म्हणजे तेथेच आहे तो, आपल्याला आपली तपस्या वाढल्यानंतर दिसेल. अर्थ तिथंच आहे. आत्ता या क्षणाला त्या ओवीचे हजारो अर्थ इथंच आहेत. आपली जशी योग्यता वाढेल तसे ते आपल्याला दिसतील. आपल्याला जशी दृष्टी प्राप्त होईल, जशी साधना आपली होईल, त्या अक्षरांची सेवा जशी होईल तसे ती अक्षरं आपलं हृदगत आपल्या पुढे काय करतील, प्रकट करतील. नाहीतर अर्थ तिथं आहेच आहे. आपण म्हणतो ना दुसऱ्या वाचनात मला अधिक कळलं, तिसऱ्या वाचनात, चौथ्या वाचनामध्ये, 5व्या आवर्तनामध्ये अर्थ तिथेच आहे. आपल्याला नंतर लक्षात उसळले काळकूट. केवळ काळकूट नाही, काळकूट म्हटलं असतं तरी त्याचं उपद्रव सामर्थ्य किंवा त्याची सर्वनाशकता ही दर्शविल्याच गेली असती. पण उसळले काळकूट, उसळलेलं काळकूट. रिकवण कोण त्याला धारण करू शकतं, कोण शांत करू शकेल, ही दुसरी गोष्ट. महाप्रळयी पसरलेलं कृतांतमुख, उसळलेलं काळकूट. या तिसऱ्या ओळीत सांगतात, ना तरी वडवा नळू साधू कला, प्रलय वाते पोखला, सागरू शोषणी उधवला अंबरासी. नातरी, नातरी म्हणजे किंवा, ज्ञानोबा राय म्हणतात हे 2 उदाहरणं नसली लक्षात आले तर आणखी एक सांगतो म्हटले. नातरी वडवानळू साधुकाला, नातरी म्हणजे किंवा अथवा, वडवानळू साधुकाला. वडवानळ नावाचा अग्नी भडकला, प्रलय वाते पोखला. आणि केवळ भडकला आणि त्यात पुन्हा प्रलय वाते, प्रलय काळच्या वाऱ्यानं काय झाला, बळावला तो. कोणतं वारं, हे थोडं हे फॅनची हवा वगैरे असं नाही. प्रलय काळाच्या वेळी सुटलेला सोसाट्याचा वारा तो सहाय्यक झाला कोणाला, त्या वडवानळाला, पेटलेल्या वडवानळाला. ना तरी वडवानळू साधुकाला, प्रलय वाते पोखला. प्रलयकालीन वाऱ्याच्या सहाय्याने तो वाढला, पोचल्या गेला. सागरू शोषुनी उधवला अंबरासी. असा तो पेटलेला वडवानळ आणि प्रलयकाळच्या वाऱ्यानं जो वाढलेला आहे, पुष्ट झालेला आहे, तो वडवानळ ज्याप्रमाणे सागरू शोषुनी, ज्याप्रमाणे समुद्राला शोषून अंबरासी उधवला, आकाशापर्यंत भडकतो. सागराला काय करतो, संपूर्ण शोषून घेतो आणि आकाशापर्यंत तो वाढतो, भडकतो. हे तिसरं उदाहरण दिलेलं आहे. वडवानळू साधुकाला, सामान्य अग्नी नाही, वडवाग्नी. समुद्राच्या पोटामध्ये राहत असतो तो. ज्ञानोबरायांनी ते शरणागतीचं उदाहरण देताना सांगितलेलं आहे ना, तशा रीतीची शरणागती करू नकोस रे अर्जुना. कशी, वडवानळ कुठे राहतो, समुद्राच्या पोटातच राहतो. पण त्या समुद्राच्या पाण्याचं शोषण करण्याचं काही थांबवत नाही. पूर्वीचा आपला स्वभाव काही त्यागीत नाही. तैसे नको हो, तशी शरणागती करू नकोस. केवळ मुखानं म्हणायचं हे देवा मी तुला शरण आलेलो आहे आणि पुन्हा जीवत्वेची असी जे दिग्बोली यान लजे प्रज्ञा किवी, मज ही शरण रिघीजे आणि जीवत्वेची असी जे दिगी बोली यान लजे प्रज्ञा किवी. अर्जुना तू नुसता म्हणतोस हे देवा मी तुला शरण आलेलो आहे, हे देवा मी तुला शरण आलेलो आहे, आणि पुन्हा स्वतःची समजूत मी अर्जुन आहे, मी जीव आहे, मी जन्मणारा मरणारा
असा आहे, सुखदुःख भोगणारा आहे, अशी समजूत तुझी आहे, तर तुझं हे मी तुला शरण आलो आहे हे असं बोलणं तुझ्या बुद्धीला काही लाज वाटत नाही का? तर त्या वडवागणीसारखा तू मला शरण येऊ नको. वाचोनी सागराच्या पोटी वडवाणळू शरण आला किरीटी, जाळूनी ठाके तया गोठी वाळूनी देपा. त्याच्या आत्ता उचल त्याच्या अगोदरची ही उभी आहे. तसं पाहिलं तर तो वडवागणी म्हणतो मी समुद्राला शरण आलो, समुद्राला सोडून मी कुठेच जात नाही, मंदिर सोडून मी कुठेच जात नाही. लक्षात आलं. पण पूर्वीचा स्वभाव काही त्यागायला मोकळा नाही. तसं तो वडवानळ समुद्राला शरण आला, त्याच्या पोटातच राहतो, त्याला सोडून क्षणभरही दुसरीकडे जात नाही. पण जाळण्याचा आपला स्वभाव काही त्यागायला त्याग करू काही इच्छित नाही. तसं शरण तू येऊ नकोस. तो वडवानळ भयंकर असलेला अग्नी पेटला आणि प्रलय वाते पोखला आणि त्याला सहाय्यक झाला कोण? वारा. कोणता? प्रलय काळचा सोसाट्याचा वारा, की ज्या वाऱ्यांच्या वेगानं त्या सामर्थ्यानं पर्वत देखील उडून थोर थोर पर्वत दादा उडून जातील. अभंगात आलंय की नाही विचार? त्या काळामध्ये पर्वत उडून माणसं कुठं जातील काही कल्पनाच नाही. पर्वत उडून जातील म्हटले त्या वाऱ्यानं. तो वारा सहाय्यक झाला कुणाला? त्या अग्नीला. मग तो काय करतो? तो अग्नी एवढा सामर्थ्यवान झालेला अग्नी सागरू शोषूनी अंबराशी उधवला. तो जसा समुद्राला शोषून आकाशापर्यंत भडकतो. ही उदाहरणं दिलेली आहेत. आता ज्ञानोबा उदाहरण द्यायला बसलेले आहेत, दृष्टांत द्यायला म्हटल्यानंतर टोकाचे. त्याच्यानंतर पुन्हा दृष्टांतच कुणाला सापडूच नाही जगात. तैसे दळ दुर्धर नाना विही परिकर अवगमले भयासुर ती काळी. तैसे दळ दुर्धर. तैसे म्हणजे त्याप्रमाणे. त्याप्रमाणे म्हणजे यावर 3 ओव्यांमध्ये दिलेल्या दृष्टांताप्रमाणे प्रळयकाळी कृतांतानं मुख पसरावं किंवा काळकूट विष उसळावं किंवा पेटलेला वडवानळ त्याला प्रलयकाळचा वारा सहाय्यक व्हावा. अगदी त्याप्रमाणे तैसे दळ दुर्धर. तैसे दळ म्हणजे हे सैन्य, दुर्धर कसं दळ? दुर्धर म्हणजे ज्याला जिंकणं अशक्य आहे. नाना प्रकारच्या व्यूहांची रचना करून युद्धाकरता सज्ज झालेलं सैन्य. नाना व्यूही परिकर अवगमले भयासुर ती काळी. ती काळी भयासुर अवगमले. त्यावेळी ते भयासुर महाभयंकर असं अवगमलं जाणवत होतं. त्या कुणाला? दुर्योधनाला. ती पांडवांचं सैन्य अशा रीतीनं जाणवलं. नाना व्यूहांची रचना केलेलं. आता त्या व्यूहांचे प्रकार आहेत. शकट व्यूह आहे, चक्रव्यूह, मकरव्यूह, वज्रव्यूह, अशा व्यूहाचे काय आहेत? वेगवेगळे प्रकार आहेत. चक्रव्यूह, चक्र म्हणजे चक्राच्या आकारानं त्या सैन्याला काय करणं? उभं करणं. वेगवेगळ्या पक्षांच्या आकारानं त्या सैन्याला काय करणं? उभं करणं. किंवा सुईचं टोक ज्याप्रमाणे असावं त्याप्रमाणे सैन्याला काय करणं? उभं करणं. असे ते व्यूहांचे काय आहेत? वेगवेगळे प्रकार आहेत. नाना व्यूही परिकर. वेगवेगळ्या प्रकारच्या व्यूहांची रचना करून युद्धाकरता सज्ज झालेलं आणि दुर्धर मोठ्या कष्टानेही जिंकण्यास अशक्य असं ते सैन्य त्यावेळेस कसं जाणवलं? भयासुर महाभयंकर जाणवलं. आणि ते असं पांडवांचं सैन्य पाहून ते देखून या दुर्योधने अभेरिले कवने माने जैसे नगणिजे पंचानने गजघटाते. ते देखून या दुर्योधने ते सैन्य पाहिल्यावर ते पांडवांचं सैन्य कसं या इथं ज्ञानोबारांनी वर्णन केलं असं महाभयंकर पांडवांचं ते सैन्य पाहिल्यानंतर दुर्योधनानं त्याचा कोणत्या प्रकारानं धिक्कार केला, त्याचा कसा अवेर केला, त्याला कसं जुमानलं नाही? तर जैसे न गणिजे पंचानने गज घटाते. जैसे पंचानने गज घटाते न गणिजे. ज्याप्रमाणे सिंह त्या हत्तीच्या कळपाला जुमानत नाही. सिंह एकटाच असो
हत्तींचा काय असो, कळप असो, पण तो सिंह त्या हत्तीच्या कळपाला सुद्धा काय करत नाही, जुमानत नाही. तो हत्ती बलवान आहे, मोठा वृक्षसुद्धा उन्मळून टाकण्याचं सामर्थ्य त्या हत्तीमध्ये आहे. तरी देखील, आणि त्या हत्तीचा समुदाय असला तरी देखील तो सिंह त्या हत्तीच्या समुदायाला जुमानत नाही. या बाजूनं सिंह चाललाय, तिकडून हत्तीचा मोठा कळप येतोय, म्हणून त्या सिंहानं मनावर घेतलं, अरे एवढे हत्ती आलेले आहेत, जरा मार्ग आपण बदलू, वेगळ्या मार्गाने जाऊ. नाही, तो पाहून न पाहिल्यासारखं करतो. अगदी त्याप्रमाणे या दुर्योधनानं हे असं महाभयंकर सैन्य पाहून सुद्धा त्याला जुमानलंच नाही, अव्हेरीले त्याचा अव्हेर केला. उदाहरण छान दिलं ज्ञानोबा आहे. जैसे न गणिजे पंचानने गजघटा. ते पंचानन म्हणजे सिंह आणि गज हत्ती, गजघट म्हणजे हत्तीचा समुदाय. त्या हत्तीच्या कळपाला तो सिंह जुमानत नाही असं सांगतात. ज्ञानोबारायांचीच उभी आहे. मदोन्मत्त असलेला हत्ती, आणि तो चालू लागला. चालण्याकरता त्याने काय केला, पाय उचलला. पण जर पुढे त्यानं सिंह पाहिला तर तो उचललेला पाय खाली ठेवावा की वरच तसा उचललेला राहू द्यावा हे देखील त्याला कळत नाही. वास्तविक पाहता मनुष्यानंतर बुद्धिवान मानलेला प्राणी हत्ती आहे. हत्ती सगळ्या प्राण्यात काय मानला जातो, हा बुद्धिमान प्राणी आहे असं मानला जातो. पण त्याची बुद्धीसुद्धा चालत नाही की आता हा पाय उचललेला आहे, उचललेला पाय ठेवायचा असतो, ठेवलेला पाय उचलून पुढे टाकायचा असतो. हे असो पाव उचलिला, मदमुख न ठेवी ती खाला, गाजवणी पुढा आला सिंह जरी. ज्ञानोबा म्हणतात, पुढं जर सिंह आला तर तो हत्ती त्यानं चालण्याकरता उचललेला पाय तो सुद्धा खाली ठेवावा की नाही त्याचं डोकं चालत नाही. तो सिंहाला काय होतो, भीत असतो. मग तो सिंह त्या हत्तीला काय जुमानेल, हत्तीच्या कळपाला काय करत नाही, तो जुमानत नाही. अगदी त्याप्रमाणे या दुर्योधनानं हे असं प्रबळ सैन्य पाहूनही त्या सैन्याला जुमानलं नाही. कसं केलं असेल त्याने, जुनी लोक सांगायचे, आपले वैकुंठवासी गुरुवारी वक्ते बाबा सांगायचे, त्यांची शैली वेगळीच होती. असं केलं कोण विचारतं यांना, असं केलं त्याने. कोणी, दुर्योधनानं त्या सैन्याला पाहून. ते देखून या दुर्योधने अभिरिले कवडे माने, जैसे न गणिजे पंचानने गजघटा. ते आता पुढचा श्लोक या प्रतीमध्ये दिलेला आहे. काही प्रतींमध्ये 2 श्लोक एकत्र असून त्यावर पूर्ण ओव्या आहेत. पश्यैतां पांडुपुत्राणाम आचार्य महतींच मूम व्यूढान द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. आता तो दुर्योधन बोलतोय. संजय धृतराष्ट्राला सांगतोय की तो राजा दुर्योधन पांडवांचं व्यूहरचना करून सज्ज असलेलं सैन्य पाहून द्रोणाचार्यांच्या जवळ येऊन म्हणाला. काय म्हणाला, आमचे गुरुवारी साखरे महाराज या श्लोकाच्या अगोदर काय म्हणत असतात, राजोवाच, म्हणजे आता राजा दुर्योधन म्हणाला. गीतेमध्ये नाही पण ते म्हणत असतात त्यांच्या त्या उच्चारणाच्या प्रसंगी. राजा दुर्योधन आता असं म्हणाला. काय म्हणाला, आचार्य, हे आचार्य, तव धीमता शिष्येण द्रुपदपुत्रेण, तुमच्या बुद्धिमान शिष्य असलेल्या द्रुपदाच्या पुत्रानं म्हणजे धृष्टद्युम्नानं व्यूढाम, व्यूहरचना केलेली, ही पांडुपुत्राणाम, पांडवांची, पांडूच्या पुत्रांची, महतीम चमूम येताम महतीम चमूम पश्य, ही मोठी सेना पहा. कोण म्हणालं, दुर्योधन. कोणाला म्हणतोय, द्रोणाचार्यांना. त्यांच्या जवळ आला आणि त्यांच्या जवळ येऊन काय म्हणतोय, ही पांडुपुत्रांची मोठी सेना पहा. पण कोणी व्यूहरचना केलेली, तुमच्या बुद्धिमान शिष्यानं, द्रुपदाच्या पुत्रानं. जाणून बुजून तो हे शब्द वापरतोय. एवढंच म्हणायचं, ही पांडवांचं सैन्य पहा, शत्रू सैन्य पहा, एवढं मोठं शत्रू सैन्य पहा, एवढंच म्हणायचं. तो जाणीव करून देतोय की ज्यानं ही व्यूहरचना केलेली आहे
आणि कशासाठी केलेली आहे? आपला नाश करण्यासाठी केलेली आहे. आपला म्हणजे तुमचा सुद्धा. कोणी केलेली आहे? तुमच्याच शिष्यानं. आणि तो शिष्य तुमच्याच कृपेनं बुद्धिमान झालेला आहे, तुम्हीच शिकविलेला आहे. तुमच्या बुद्धिमान शिष्य असलेल्या द्रुपद पुत्रानं, दृष्टद्युम्नेनं नाही म्हणत, तो द्रुपद पुत्रेनं जाणून बुजून त्याच्या वडिलांची आठवण करून देतोय. द्रुपदाची. चतुर आहे तो, राजनेता आहे. कोण? दुर्योधन. कोणत्या प्रसंगी कसं काय बोलावं की जेणेकरून आपली स्वार्थसिद्धी करता येईल हे तो जाणतो आहे. म्हणजे चतुर म्हणण्यापेक्षा धूर्त आहे असं म्हणा. लक्षात आलं? चतुर आणि धूर्त वेगळा. चतुर म्हणजे दुसऱ्याच्या स्वार्थाला धक्का न लावता, थोडक्यात ढोबळमानाचा अर्थ आपली स्वार्थसिद्धी जो करून घेतो त्याला काय म्हणतात व्यवहारामध्ये? चतुर. पण धूर्त कोणाला म्हणायचं? परार्थाचा काही हो, परार्थाचा नाश झाला तरी चालेल, पण आपली स्वार्थसिद्धी झाली पाहिजे, त्याला काय म्हणायचं? थोडक्यात अर्थ आपला काय काय शास्त्रीय अर्थ नाही, पण एक व्यवहारामध्ये ज्याला ज्या दृष्टीनं पाहण्यात येतो धूर्त आहे तो द्रोणाचार्यांच्या जवळ आला. त्याने जायला कोणाजवळ जायला पाहिजे होतं? भीष्माचार्यांच्या जवळ जायला पाहिजे होतं. त्यांचे सेनापती कोण आहेत? भीष्माचार्य आहेत ना, त्यांच्याजवळ जायचं. तो मुद्दाम द्रोणाचार्यांच्या जवळ आला. त्याचं कारण आहे. काय कारण आहे? द्रोणाचार्यांना असं वाटू नये की मला सेनापती केलेलं नाही, यांनी यांच्याच कुळातील लोकांना काय केलं? सेनापती केलं. मला सरसेनापती केलं नाही. कुणाला केलं? भीष्माचार्यांना. म्हणजे यांच्याच कुळातील, कुरुकुळातील श्रेष्ठ आहेत, यांच्या घरच्याच लोकांना सेनापती केलं. म्हणून त्यांच्याकडे न जाता अगोदर कोणाकडे आला? द्रोणाचार्यांनाही वाटावं की दुर्योधन अगोदर कोणाला भेटला? मला भेटला आहे ना. साहेब आले आणि पहिले मला भेटले. काय दिलं ते पहा, भेटलेलं काय उपयोग त्याचा? लक्षात आलं का? मग द्रोणाचार्यांच्या जवळ आला आणि काय म्हणतो? हे आचार्य, हे गुरुदेव, तुमच्या बुद्धिमान शिष्य असलेल्या द्रुपद पुत्रानं म्हणजे दृष्टद्युम्नानं ही व्यूहरचना केलेली पांडवांची मोठी सेना पहा. महतीम चमूम पश्य. आता मोठी सेना कोणाची आहे खरी? याची आहे ना. तरी देखील काय म्हणतो? ही मोठी सेना पहा. कोणी रचली? तुमच्याच शिष्यानं. तुम्हीच ज्याला शिकून बुद्धिवान केलेला आहे. भोगा आता आपल्या कर्माची फळं, असं त्याला म्हणायचं आहे. लक्षात आलं का? तुम्ही शिकवलं नसतं, त्याला बुद्धिमान केलं नसतं, बरं तुम्हाला हे ठाऊकही होतं, तुम्हालाच मारण्याकरिता त्याला यज्ञातून उत्पन्न केलं कोणी? द्रुपदानं. हे ठाऊक असूनही तुम्ही तुमचं जे आचार्यत्व आहे ते जपण्याकरिता त्याला काय दिलं? ज्ञान दिलं. पूर्वीचे लोक पहा, त्यांना ठाऊक होतं की हा जो आता माझ्याकडे शिकण्याकरिता आलेला आहे हा माझ्या मृत्यूसाठीच निर्माण केलेला आहे, पण तरी देखील त्याला ते ज्ञान देत होते लोक. लक्षात आलं? हा माझा विरोधक आहे, हा माझा सर्वनाश करण्याकरिताच याला यज्ञद्वारा निर्माण केलेला आहे, माझ्या शत्रूचा पुत्र आहे हे माहीत असून देखील आपलं काम, आपलं कर्तव्य ज्ञान देणं हे आहे हे समजून त्यांनी काय दिलेलं आहे? त्याला ते युद्धकलेचं ज्ञान दिलेलं आहे. आता ते त्यांच्या धर्माला जागलेले आहेत. गुरुत्व त्यांचा जो धर्म आहे ज्ञान देणं, कुणी आला तरी त्या ज्ञानाचा त्याने उपयोग कसा करायचा हे त्याच्यावर अवलंबून. पण आपल्याकडे आलेल्याला रिक्त हस्ते पाठवायचं नाही, त्याला ज्ञान द्यायचं हे काम मात्र त्यांनी केलं. हा चिमटा घेतोय त्यांना की तुम्हीच शिकवला, तुम्हीच त्याला बुद्धिमान बनवलं, तुम्हीच त्याला युद्धकलेमध्ये पारंगत बनवलं. बरं, हे ठाऊक असूनही की हा तुमच्याच मृत्यूला कारण ठरणार आहे, तुमच्या शत्रूचा पुत्र आहे, तरी देखील तुम्ही त्याला काय केलं? ज्ञान दिलं. आणि पहा म्हटले त्याने रचलेली ही पांडवांची मोठी सेना पहा. हे कशासाठी म्हणतोय तो दुर्योधनाचं? की त्यांना काय व्हावा? राग यावा. ते वक्ते बाबांचं नाव घेतलं, बाबा म्हणायचे
त्यांचं टकोरं गरम व्हावं म्हणून. लक्षात आलं का? कोणाचं? द्रोणाचार्यांचं. शेवटी ते कोण आहेत? गुरु आहेत. तो कोण आहे? शिष्य आहे. काही झालं तरी हे गुरु आहेत, तो शिष्य आहे. त्या व्यूहरचनेवरती नक्की यांच्याकडे तोडगा असेल. भला तो महाभयंकर असला तरी देखील हे काय करतील? त्याचा जर राग आला तर त्या रागापोटी काय करतील? त्याचा वापर करतील आणि आपला काय होईल? लाभ होईल. म्हणून त्यांना राग यावा आणि त्यांनी त्वेषानं, मोठ्या जोशानं काय करावं? लढावं. याकरिता तो म्हणतोय तसं. हे आचार्य, तुमच्या बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्रानं धृष्टद्युम्नानं व्यूहरचना केलेली ही पांडवांची मोठी सेना पहा. मग द्रोणापासी आला, तया ते म्हणे हा देखिला, कैसा दळभारू उचलला पांडवांचा. मग म्हणजे अगोदर ती पांडवांची सेना त्याने पाहिली आणि तिचा काय केला? आवेर केला. जसा तो सिंह त्या हत्तीच्या कळपाला सुद्धा काही जुमानत नाही, असा आवेर केला त्याचा. त्याच्यामध्ये देखील एक रहस्य आपल्याला दिसतं की जी माणसं आम्ही धीट आहोत, धैर्यवान आहोत असं दाखवत असतात, ती तेवढी धैर्यवान नसतात. ती आतून घाबरलेलीच असतात. आतून घाबरलेलीच माणसं बाहेरून आम्ही धैर्यवान आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. मोठा विषय आहे, तेवढ्यात काय उरकणार नाही. मानसशास्त्रज्ञांनी न्यूनगंड शब्दाची व्याख्या करताना 2 भाग मिळून ती केलेली आहे. उपजतच स्वगौरवाची असलेली तीव्र भावना आणि त्यामध्ये प्लस, त्याच्यामध्ये मिळवायचं धन. काय करायचं? त्याच्यात काय मिसळायचं? स्वसामर्थ्याच्या उणीवेची जाणीव. त्याच्यातून न्यूनगंड निर्माण होत असतो. आता मराठीत बोललो पण जरा अवघड जाईल. कोणत्या 2 गोष्टी एकत्र आल्यानंतर न्यूनगंड होतो? माणसं दाखवण्याचा प्रयत्न त्या न्यूनगंडापोटी करत असतात. मनात न्यूनगंड असतो आणि त्या पोटी हे आपल्याला येतंय, आम्ही यामध्ये समर्थ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण तो न्यूनगंड म्हणजे काय? तर उपजतच स्वगौरवाची तीव्र भावना. प्रत्येकाला जन्मजातच माझा लोकांनी गौरव करावा ही भावना असते. त्याला मुलात सुद्धा सुप्त रीतीनं ती दडलेली असते. त्याला देखील मी कुणाचं ऐकावं हे वाटत नाही, माझंच लोकांनी ऐकलं पाहिजे अशी भावना त्याची देखील असते. त्या मुलाची काम सांगून पहा त्यांना, असं आहे. आणि त्यांचं काम ऐकून पाहा, त्यावेळेस त्याची हावभाव पहा. त्यालासुद्धा वाटत असतं माझं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, माझा गौरव केला पाहिजे, मला विशेष, मला वेगळं असं मानलं पाहिजे. स्वगौरवाची उपजत तीव्र भावना आणि त्याच्यात जर स्वसामर्थ्याच्या उणीवेची जाणीव एकत्र झाली म्हणजे तेवढ्या गौरवास आपण पात्र नाही, तेवढं सामर्थ्य आपल्यात नाही याची जर जाणीव असेल तर या दोन्हीतून न्यूनगंड होतो. आणि त्या न्यूनगंडापायी लोक नसलेलं दाखवण्याचा काय करत असतात? प्रयत्न करत असतात. आज अनेक लोक या न्यूनगंडानंच पछाडलेले असलेले आपल्याला दिसून येतात. असूनही ते लपवणं ही गोष्ट वेगळी. काल परवा विचिंतन केलं होतं, माऊली होते त्या दिवशी, कुठंतरी केलं होतं आपण चिंतन. विद्वत्ता असूनही ती लपवणं हे संतांचं काम. चातुर्य लपवी, महत्व हरवी पिसे पण मिरवी आवडो. पण नसलेली विद्वत्ता दाखवणं हे न्यूनगंडापायी आलेलं असतं. कारण स्वसामर्थ्याच्या उणीवेची जाणीव, आपल्यामध्ये तेवढं सामर्थ्य नाही याची त्यांना जाणीव आहे, पण गौरवाची भावना मात्र तीव्र आहे. त्यावेळेस मग ते नसलेलं दाखवावं लागत असतं. या दुर्योधनानं सुद्धा आवेरिले कवणे माने, त्या सैन्याचा आवेर कसा केला ते देखून या दुर्योधने आवेरिले कवणे माने, जैसे न गणिजे पंचानने गज घटाते. तो सिंह जसा त्या हत्तीच्या कळपाला अजिबात जुमानत नाही, त्याप्रमाणे त्यानं त्या पांडवांचं हे सैन्य पाहून सुद्धा असं झिडकारलं. कशासाठी? जे आपल्या बाजूचे सैनिक आहेत त्यांच्या मनावर असं ठसवावं की दुर्योधन यांना काहीच जुमानत नाही. तो भितोय आतून, कारण त्याचा जो पक्ष आहे तो अन्यायाचा आहे. अन्यायी, अत्याचारी, पापी माणसं हे आतून घाबरलेली असतात. फक्त बाहेरून आम्ही कुणाला भीत नाही, सगळे लोक आम्हाला भीतात असं दाखवत असतात. जे सगळ्या गावाला भीती दाखवतात ना ते सगळ्यात जास्त घाबरलेले असतात. मानसशास्त्र वाघाला सगळे लोक भीतात की नाही, पण तो वाघ सगळ्यात जास्त घाबरलेला असतो.
सर्पाला सगळे लोक भितात की नाही, पण तो सर्प सगळ्या लोकांपेक्षा अधिक भित्रा असतो. हे गुंड वगैरे लोक असतात ना, ते सगळ्या लोकांना घाबरून सोडतात. त्यांचं ते घाबरवणं हे ते आतून घाबरलेले आहेत याचं चिन्ह असतं. खरोखर तो तेवढा काही धैर्यवान नाही की त्या पांडवांच्या सैन्याचा त्याने काय केला, असा धिक्कार केला, अवेर केला. पण तो ते दाखवतो, तो राजनेता आहे. लक्षात आलं का? आता हे वारंवार तीच उदाहरणं येतात. आता त्याला मी काय करणं, नाईलाज आहे. पडणारा उमेदवार त्याला जरी माहीत असलं मी कोणत्याही रीतीनं निवडून येत नाही, पण तो तसं दाखवत नाही. तो असं दाखवत असतो की सगळी मतं जणू मला मिळणार आहे. ते काय मानसशास्त्र आहे. त्यानं हे सर्व सैन्य पाहिलं. मग द्रोणापाशी आला तया ते म्हणे हा देखीला कैसा दळ भार उचलला पांडवांचा. मग दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ आला आणि त्यांना म्हणाला, पांडवांचं जे सैन्य आहे युद्धाच्या उत्साहानं पहा कसं प्रक्षुब्ध झालं आहे. बघितलं का आपण? जर खरोखर ते जैसे न गणिजे पंचानने गज घटाते अशी अवस्था असती तर द्रोणाचार्यांजवळ जाऊन एवढं सांगण्याची गरजच नव्हती. खरोखरच तो जर एवढा धैर्यवान असता आणि पांडवांच्या सैन्याला खरोखरच तो काहीच समजत नसता तर द्रोणाचार्यांजवळ येऊन एवढी खटपट करण्याची त्याला गरज नव्हती. तो तिथं येऊन सांगतोय, काडी लावतोय. लक्षात आलं का? तुमच्या बुद्धिमान शिष्यानं द्रुपदपुत्रानं व्यूहरचना केलेली ही पांडवांची मोठी सेना पहा. मग द्रोणापाशी आला तया ते म्हणे हा देखील कैसा दळ भार उचलला पांडवांचा. गिरिदुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह संभवते. रचिले अति बुद्धिमंते द्रुपद कुमारे. जैसे चालते गिरिदुर्ग. हे पांडवांचं सैन्य पाहिलं का द्रोणाचार्य महाराज? पहा तुमच्या बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्रानं रचलेलं कसं आहे ते. जैसे चालते गिरिदुर्ग, ज्याप्रमाणे चालते डोंगरी किल्ले असावेत. गिरिदुर्ग सपाट जमिनीवरचा जो दुर्ग आहे, किल्ला आहे, तो एक वेळ जिंकण्यास काय असतो तेवढा कठीण नसतो. भुईकोट किल्ला ज्याला म्हणू. पण डोंगरावर असलेला किल्ला शत्रूला जिंकण्यास कसा असतो, जरा दुर्धरच असतो, कठीण असतो. कारण ते उंचीवर असतात, यांना खालून जाऊन त्यांना जिंकायचं. त्यांच्या युद्धाच्या नीती वेगवेगळ्या असतात. आता छत्रपती शिवाजी महाराजांनी थोड्याशा मुठभर लोकांच्या बळावरती ह्या सगळ्या मुघलांना भांडावून सोडलं होतं, ते किल्ल्यांच्या बळावरती. लक्षात आलं? तो म्हणतो हे सैन्य कसं दिसतं, गिरिदुर्ग. पण ते गिरिदुर्ग एका जागेवर आहेत. हे म्हणतो चालते गिरिदुर्ग. हे चालणारा जणू डोंगरी किल्लाच दिसतोय म्हटले. तैसे विविध व्यूह संभवते. त्याप्रमाणे तुमच्या बुद्धिमान द्रुपदाच्या पुत्रानं सभोवती अनेक प्रकारचे काय केलेले आहेत, व्यूह रचलेले आहेत. रचिले आथी बुद्धिमंते द्रुपद कुमारे. बुद्धिमंते द्रुपद कुमारे रचिले आथी. त्या बुद्धिमान असलेल्या द्रुपद कुमारानं हे नाना प्रकारचे विविध व्यूह, वेगवेगळ्या प्रकारचे व्यूह रचलेले आहेत. कसे संभवते, सभोवती काय केलेत, रचिले आहेत. आणि तो जो रचणारा आहे ना त्याला तुम्हीच शिकवलं. जो का तुम्ही शिक्षा पिला, विद्या देऊनी कुरुठा केला, तेणे हा सैन्य सिंहू पाखरीला. देख देख पहा पहा म्हटले. लक्षात? जो का तुम्ही शिक्षा पिला. द्रोणाचार्य महाराज पहा म्हटले. पहा पहा, ज्याला तुम्ही शिकवलं, विद्या देऊन कुरुठा केला, विद्येचं जणू घर केलं, एवढी विद्या त्याला दिली. तेणे हा सैन्य सिंहू पाखरीला. त्यानेच आज तुम्हाला जणू काही गिळंकृत करण्याकरिता हा सैन्यरूपी सिंह काय केलेला आहे, उभा केलेला आहे. सिंह म्हटलंय, सैन्यरूपी सिंह यानेच काय केला म्हटले, उभा केलाय. कशासाठी? तुम्हाला मारण्यासाठी. आता त्याला एकट्याला मारायला आलं का ते सगळं सैन्य? द्रोणाचार्यांना एकट्याला मारणार होते का ते? पण तो त्यांच्या बघा तुमच्या याच्या विरोधी आहेत ते. द्रोणाचार्याला नाईलाजाने जावं लागलंय तिथं युद्धाला. पण त्यांनी त्वेषानं लढावं, राग यावा, क्रोध यावा म्हणून तो तसं बोलतोय. जो का तुम्ही शिक्षा पिला, विद्या देऊनी कुरुठा केला, तेणे हा सैन्य सिंह पाखरीला. देख देख पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव
पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषोनी मद द्यावे पसाय दान हे. जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो तेला हो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे होतू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होवणी तिही लोकी. भजिजो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजये होवावेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वराव येणे वरे ज्ञानदेवो. सुखिया झाला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु बंशी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. विठ्ठल श्री तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर